मित्रांनो, पुण्यापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदीकाठी वसलेली आळंदी, ह्याला देवाची आळंदी असेही म्हणतात. याच तीर्थस्थळी देवदर्शनासाठी मुंबईहून 6 मित्रांचा तो प्रवास. तो दिवस रविवार दिनांक 23 डिसेंबर 2007 मध्ये घडलेली ही घटना. आशिष, निखिल, राहुल, सुरेखा, तृप्ती आणि मनीषा यांच्यासोबत आळंदीहून दर्शन घेतल्यानंतर मुंबईकडील परतीच्या प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत जे विचित्र आणि भयंकर घडले याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. या भयान प्रसंगाची वण आजही त्यांच्या मनावर भीतीचे सावट निर्माण करतात. बऱ्याच दिवसांनी या आळंदी दर्शनाच्या निमित्ताने ते 6 मित्र एकत्र आले होते. एका दिवसाची ट्रीप म्हणून रविवारी सकाळीच ते लवकर प्रवासाला निघणार होते आणि संध्याकाळपर्यंत मुंबईचा परतीचा प्रवास, असं काहीसं त्यांचं नियोजन होतं. डिसेंबर म्हणजेच थंडीचा महिना. त्या दिवशी कडाक्याची थंडी पडली होती. वातावरण अगदी चांगलेच गारठले होते. अधूनमधून थंडगार वाऱ्यामुळे अंगावर शहारे उमटत होते त्यांच्या. राहुल गाडी ड्राईव्ह करत होता. अंदाजे रविवारी सकाळी 7च्या आसपास त्यांचा तो प्रवास आरंभ झाला. गप्पा गोष्टी मस्करी करत त्यांचा तो प्रवास अगदी सुरळीत चालला होता आणि अचानक गाडी दचके देत बंद पडली. पण तशीच ती गाडी पुन्हा काही क्षणात स्टार्ट झाली. राहुल आपली गाडी रिपेरिंगसाठी गॅरेजमध्ये द्यायला विसरून गेला होता. त्याच्या गाडीला हा प्रॉब्लेम होता. मागच्या 2-3 दिवसांपासून त्याची गाडी मध्येच बंद पडायची. ट्रिपला जाण्याअगोदर त्याला ती गाडी रिपेरिंगला द्यायची होती, पण तो विसरून गेला होता बहुतेक. बराच वेळ प्रवास केल्यानंतर ते शेवटी आळंदीला पोहोचले. काही क्षण दर्शन घेतल्यानंतर त्या सगळ्यांनी जेवण वगैरे केले. नंतर ते काही क्षण मंदिराच्या अवतीभवतीचा परिसर न्याहाळत होते. तसंच संध्याकाळचे 4:30-5च्या सुमारास ते सगळे मित्र परत मुंबईकडे जाण्यासाठी त्यांच्या गाडीत येऊन बसले. पण राहुलची ती गाडी काही केल्याने चालूच होत नव्हती. शेवटी इथे तिथे चौकशी केल्यानंतर सुदैवाने त्यांना माहीत पडले की समोर जवळच एक गॅरेज आहे आणि तशी ती गाडी त्यांनी गॅरेजमधल्या त्या मेकॅनिकला दाखवली. पण ती गाडी दुरुस्त होता होता बराच वेळ निघून गेला. त्यामुळे आळंदीहून निघता निघता त्यांना रात्रीचे अंदाजे 9 वाजून गेले होते. बराच उशीर झाल्यामुळे राहुल गाडीला वेग देत गाडी चालवत होता. बराच वेळ झाला होता त्यांना प्रवासात आणि त्यांना आता भुकेची जाणीवही होऊ लागली. म्हणून राहुलने एका ढाब्याजवळ आपली गाडी थांबवली. त्या ढाब्यात त्या 6 जणांनी मनसोक्त जेवण केले आणि नंतर चहाचा घोट घेतल्यानंतर ते पुढच्या प्रवासाला निघाले. थंडी बरीच पडली होती. ते 6 मित्र थंडीमुळे अगदी गारठले होते. रस्त्यावर गाड्यांची वर्दळ क्वचितच दिसत होती आता. म्हणून राहुल गाडीला गती देत गाडी चालवत होता आणि तेव्हा सगळ्यांची नजर समोर काही अंतरावर त्या रस्त्यावर गेली. रस्त्याच्या अगदी मधोमध एक बाई हाताच्या इशाऱ्याने गाडी थांबवायला सांगत होती आणि त्या बाईच्या अंगाला बिलगून तिचे ते छोटे बाळ वारंवार जोरजोरात सारखे रडत होते. हा सगळा प्रकार पाहून ते सगळेच दचकून गेले. एवढ्या रात्री ही बाई अशा भयान रस्त्यावर एकटी. पण जेव्हा त्या लहान मुलाला रडताना पाहून त्यांना असे वाटले कदाचित त्या बाईला काहीतरी मदत हवी असावी. म्हणून त्याच्या विपरीत काहीही विचार न करता राहुलने त्या बाईजवळ गाडी जाऊन थांबवली व तिला काय झाले म्हणून विचारले. त्यावर ती बाई म्हणाली, माझ्या मुलाची तब्येत बरी नाही हो, म्हणून मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे. इथून बऱ्याच अंतरावर एक हॉस्पिटल आहे. मला तिथपर्यंत सोडला तर लई उपकार होतील तुमचे. त्या बाईच्या बोलण्यावर आणि त्या रडणाऱ्या बाळाला पाहून त्यांना विश्वास बसला की ही बाई खरं बोलत आहे ते.
म्हणून त्यांनी त्या बाईला गाडीच्या मागच्या शेवटच्या सीटवर बसायला सांगितले आणि ती बाई तसंच आपल्या लहान मुलाला घेऊन त्या गाडीच्या मागच्या सीटवर जाऊन बसली. गाडी काही क्षण पुढे गेलीच होती की समोरचे दृश्य पाहून ते 6 मित्र आता प्रचंड घाबरले. त्यांच्या डोळ्यांवर त्यांचा विश्वास बसत नव्हता, कारण त्यांनी जे पाहिले तीच बाई काही क्षणापूर्वी त्यांना रस्त्यावर दिसली होती आणि त्यांनी तिला आपल्या गाडीमध्येच बसवले होते. त्या 6 मित्रांनी लगेच आपली मान वळून गाडीच्या मागच्या सीटवर नजर फिरवली, पण ती बाई आणि तिचे ते रडणारे मूल त्यांना त्या गाडीत कुठेच दिसत नव्हते. आता त्याने पुन्हा मान वळून समोर गाडीच्या समोर पाहिले. तीच ती बाई आणि तिचे ते रडणारे मूल. त्या बाईने गाडीकडे पाहत काहीसं विलक्षण हसत त्या रस्त्यावर जोरात धावली आणि थेट त्या दरीत उडी मारली तिने. हा विचित्र प्रकार पाहून ते 6 मित्र समजून गेले की हा काहीतरी भुताटकीचाच प्रकार आहे. तिथे अधिक वेळ न थांबता राहुलने गाडी स्टार्ट केली आणि लगेच तिथून ते निघाले. जशी त्यांची गाडी पुढे जाऊ लागली तसं त्या सगळ्यांनी पाहिले तीच बाई आता त्यांच्या गाडीच्या बरोबरीने पळत आहे आणि ते लहान मूल विचित्र आवाज करत रडत होते सारखे. राहुल प्रचंड घाबरला. त्याने गाडीला ब्रेक मारले आणि गाडी थांबली. ती बाई पुन्हा त्या 6 मित्रांकडे भयान नजर टाकत विचित्रपणे हसत पुन्हा त्या रस्त्यावरून आपल्या मुलासकट त्या दरीत उडी मारली तिने. ते सगळेच्या सगळे मित्र आता चांगलेच घाबरले होते आणि राहुलचे हातपाय अक्षरशः थरथरत होते. म्हणून आशिषने लगेच गाडीचे स्टीअरिंग आपल्या हातात घेतले आणि लगेच तिथून गाडी काढली. त्यांची गाडी काही अंतर पुढे गेलीच होती की त्यांना त्यांच्या गाडीतून त्याच लहान मुलाचा जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यामुळे त्या सगळ्या मित्रांनी मान मागे वळून पाहिले. तीच बाई आणि तिचा तो जोरजोरात रडणारा मुलगा गाडीच्या मागच्या सीटवर बसले होते दोघे. पण आता ती बाई आणि तिचं ते मूल अगदी भयानक दिसत होते. रक्ताने माखलेली त्या दोघांचे चेहरे पाहून तृप्ती, सुरेखा आणि मनीषा अक्षरशः जोरात किंचाळले आणि सुरेखा तर जागच्या जागीच बेशुद्ध होऊन पडली. आणि तसंच आशिषही मागे पाहत होता. त्याची नजर गाडीसमोर नव्हती, म्हणून त्याचं गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट पुढे जाऊन एका भल्या मोठ्या खडकाला जाऊन आदळली आणि गाडी नेमकी बंद पडली. सकाळ होताच ते सगळे त्याच जवळच्या एका इस्पितळात भरती होते. त्या सगळ्यांना बराच मार लागला होता, पण सुदैवाने त्या मित्रांमधून कोणीच दगावले नाही. त्या रात्रीचा तो प्रकार काय होता हे कधीच त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केले नाही. पण हो, त्या रात्रीच्या घटनेनंतर मात्र त्यांनी आपल्या आयुष्यात आजवर कधीही रात्रीचा प्रवास केला नाही. मित्र हो, या अनुभवाबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आणि त्यासोबत लाईक्स आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद. तुमच्याकडेही असे काही अनुभव किंवा गोष्टी असल्यास खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेलवर तुम्ही ते पाठवू शकता.